एक महत्वाची सूचना असेल बघा, मॅच चालू होण्या अगोदर एंट्री फी जमा केल्यानंतरच मॅचला सुरुवात केली जाईल. ही महत्वाची सूचना असेल सर्व संघांसाठी. नंबर 3 ची मॅच आपण पाहतोय. अ गटातील नंबर 3 ची मॅच मँगो होम्स अगेन्स्ट गांगराळी ब. गोलंदाजी मार्क वरती मात्र गांगराळी संघाकडून XYZ. नंतर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय मँगो होम्स संघाकडून डावकुऱ्या हाताचा फलंदाज सागर. लोवर फुल टॉस मात्र अक्षरशः गोळीच्या रफ्तारनं मात्र ऑलिम्पिक कार्पेटनं खेळला. चेंडू सीमा पार चौकार. 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. मँगो होम्स संघाची धावसंख्या होते 4. पुढचा चेंडू राजा यांचा आणि ही आत्महत्या. मँगो होम्स संघाचा एक गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय मँगो होम्स संघाला. त्याची जागा भरून काढण्यात येतोय XYZ. राजा मात्र याची चांगली अशी टिचून गोलंदाजी करतोय. त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. बरेच वर्ष तो क्रिकेट खेळतोय. ओव्हर 2. गौरवला आणला जातोय पुन्हा एकदा नंबर 2 या आकड्यावरती. परंतु राजा मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती एक ऍप केलाय. चेंडूला समोरला खेळला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता, परंतु कदाचित कॉम्बिनेशन नव्हतं. कारण की बॅकअप आला असता नसता आला, कदाचित बॅकअप नसता मिळाला तर चेंडू सीमा पार देखील झाला असता. एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. एक गडी बाद धावफलकावरती धावा जॉईन होत आहेत 5 या आकड्यावरती. एक गडी महत्वाची विकेट सागरच्या स्वरूपात जरूर आले. आडव्या बॅटने खेळला. चेंडू सीमा पार. अगदी गरगर 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 चेंडू करत गेला स्क्वेअर लेगला. सीमा पार 4 धावेसाठी धावसंख्या जाऊन पोहोचती 9 या आकड्यावरती. एक चांगली सलामी. सुरुवातीला वाटलं होतं की कदाचित बाउंडिंग चांगली बनेल, परंतु दुसऱ्या चेंडूवरती घात केला सागरचा. तदनंतर मात्र अजून एक मात्र स्क्वेअर कटचा फटका लाजवाब सजवला जातो आहे. चेंडू मात्र सीमा पार पासून वंचित राहत नाहीये. चेंडू बाकी आहेत अजूनही. एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आली आहे अद्यापर्यंत एक गडी बाद 13. काहीस महागडं षटक म्हणता येईल राजा यांच्याकडून. मार खाल्ला ओव्हर द माईक. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न मात्र तो सफल होताना आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते धावसंख्या 13 धावसंख्या होते 13. ऋतिक शेडगे कुठे असतील त्यांनी यायचंय. गांगाळी संघामध्ये जर आपण बघितलं तर राकेश जांभळे हे सुद्धा चांगले असे क्रिकेट खेळतात. महत्वाची सूचना असेल, पहिली संपल्यानंतर जर 3 षटक संपल्यानंतर पहिली इनिंग संपल्यानंतर अगेन्स्ट टीम अर्थातच पुढील मॅच ज्यांची असेल त्यांनी लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. कुंभडपाडा आणि कुंभाराळी पहिली इनिंगचा खेळ संपल्यानंतर लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. जो संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी नसेल त्यांना पॅनल्टीच्या स्वरूपात रन्स मोजाव्या लागतील. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या वाढते. धावसंख्या 14. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण लाजवाब मात्र बॅकअप तितकंच फार वेगानं आला आणि इथे अडवल्या गेल्या 4 धावा. कुठेही नाही तर चौका आलाय का. प्रेक्षक पॅडी रिव्ह्यू असेल का DRS नाही आहे. DRS नाही. निर्णय बघूया आपण काय येतोय. 2 पंचांकडे पाहिलं जाईल. उपलब्ध नाही आहे, त्यामुळे आपण पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम मानावा लागेल. माडी आणि त्यांच्या समवेत एकच धाव का दक्ष असे पंच आपले भूषण बाटे आणि मॅडी उर्फ मंदार पिराने. पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. बाहेरच्या प्रेक्षकांनी 2 पंचांच्या मध्ये बोलू नका. पण ज्यांना सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे, जी बाउंड्री लाईन आहे त्याच्या बॅक साईडला उभं राहायचंय, कारण चुकीचे निर्णय यायला नको. एखाद्या टीमला जर गरज असेल 4 रनची तर 4 रन्स तिथे गेल्या पाहिजेत.
तर आपण ती काळजी घ्यायची आहे. आपण बाउंड्री लाईनच्या मागे उभं राहायचंय. चौकाराच्या एकदम क्लोज आहेत, त्याने थोडीशी जागा सोडायची आहे. चौकारा धावसंख्या 14. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर चौकाराच्या जवळ आहेत, त्यांनी थोडीशी सोडायची आहे. आणि सुंदर असा चेंडू. मात्र यावर सुद्धा 4 धावा येत आहेत. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. बॅकफुटला जाताना दिसतोय गांगाळी संघ. जे प्रेक्षक चौकाराच्या एकदम जवळ बसलेत त्यांनी चौकाराची जागा थोडीशी सोडायची आहे. कृपया करून सहकार्य केलं तर बरं होईल. भरपूर प्रेक्षक एकदम क्लोज झाले तर आयोजकांनी एक फेरफटका मारला तर बरं होईल, कारण की कोणाला चेंडू लागल्यानंतर वाद व्हायला नको. श्री उपेंद्र कोल्हटकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा आपल्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपणास विनंती आहे आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचंय. उपेंद्र कोल्हटकर. यावेळेचा थोडासा मात्र ऑस्टिकच्या बाहेर फेकला जाणारा चेंडू पंचांकडून नोची मात्र या ठिकाणी अपील केली जाते आणि यशस्वी नो चेंडू फेकला जातो. 2 धावा ऍड केल्या जातील. एक लेग बाईटची नंतर एक अव्वंत धावाशत. धावसंख्या 2 नी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती आणि अजून एकदा एक मिड विकेटचा चेंडू चेंज करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. त्याचबरोबर किशोरदादा याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचंय. किशोरदादा याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचंय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 29. शेवटचं षटक बाकी. धावसंख्या 29. 2 षटक या ठिकाणी संपलेत. 12 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत पाहिला. गांगरवाड्या अगेन्स्ट टीम आपण पाहतोय. अगदी रफ अँड टफ फाईट होण्याची शक्यता असेल. मँगो होम्स दोन्ही जवळचे संघ आणि रनआउटची विकेट. हे फलंदाज बाद कोणता असेल दोघांकडे पाहिला जाईल. किशोरदादा कडू याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर उपेंद्रजी कोल्हटकर याला सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. फलंदाज बाद होतो. रनआउटची संधी या ठिकाणी यशस्वी ठरली जाते. 29 या आकड्यावरती स्टेप आउट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी मिड विकेटला जज केला जातो. डिफेन्स प्रति मात्र भिंत उभी केली आहे. जे समोरचे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडी प्रसाराची जागा सोडायची. थोडी विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या मागे उभं राहायचंय. स्पर्धा ही तुमची आमची सर्वांची आणि शिवतेज भाटेवाडा संघाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. लाजवाब त्या ठिकाणी कव्हरेज केलं जाते पूर्णतः आणि ही स्पर्धा पूर्ण युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हर केली जाते. अर्थातच शिवतेज ट्रॉफी 2024चा पर्व पहिला रात्रीचा क्रिकेटमध्ये एन्जॉय करतोय. अजून एक विकेट येते. अजून एक मोठा फटका. असं वाटतंय की हरकत नाही, जरी उशीर आले तरी कमबॅक हा महत्वाचा असतो आणि तो कमबॅक आता या फलंदाज अर्थातच हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फलकावरती अद्यापर्यंत धावा जोडल्या गेल्यात त्या म्हणजे 35. षटक क्रमांक 3 इन प्रोग्रेस पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फलंदाज कुठेतरी स्विचीचा फटका खेळायला गेला आणि स्वतःचा केलाय घात. फलंदाज होतोय बाद. 30 षटक मार्गस्थ असताना 35 या आकड्यावरती अजून एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 35.
35 35 बॉल लास्ट बॉल. पटका फसला, चेंडू मात्र आउट ऑफ होतोय. फलंदाज बाद होतोय. 3 षटक अर्थातच पहिली इनिंगचा खेळ एक डाव संपतो. एका डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्यासोबत किशोरदादा कडू हे सुद्धा आपल्या व्यासपीठावर विराजमान होत आहेत. त्यांचं सुद्धा शिवतेज मित्रमंडळ पाटेवाडा पेण आयोजित शिवतेज ट्रॉफी या भव्य दिव्य अशा नाईट टुर्नामेंट मध्ये आपला सुद्धा हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना कुंभाराळी विरुद्ध कोंबडपाडा या दोन्ही संघनायकांनी तयार राहायचंय नाणेफेकीसाठी. मी किशोर कडू यांना विनंती करतो आपण व्यासपीठामध्ये विराजमान व्हायचंय. त्याला कुंभाराळी टॉसबॉक्स मध्ये जॉईन होताना पाहायला मिळतात. पॅडी आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या दुसऱ्या दोन्ही दिग्गज सामने असणार आहेत. दोन्ही बल्लाढ्य संघ म्हणून ओळखले जातात. एका बाजूने कुंभाराळी अर्थातच पॅडी आणि पुरस्कृत केलेला हा संघ हितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयासाठी 36 धावेची गरज असणार आहे. 36 धावेची गरज असेल. या नाईट टुर्नामेंट मध्ये आपण क्रिकेट ज्यांनी जगले, जे क्रिकेट वेडे होते, त्या क्रिकेटवीरांचा आपण इथे सन्मान करायचा ठरवलंय. त्यामध्ये किशोरदादा कडू यांचं सुद्धा चांगलं क्रिकेटसाठी योगदान आहे. त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे थोड्याच वेळात. ओव्हर टू. नक्कीच 18 चेंडू आणि 36 धावेला या ठिकाणी डिफेन्स करत असताना कशा प्रकारची फलंदाजी स्वीकारतील अर्थातच टीम घांगराळी हा संघ. बॉलिंग मार्क वरती 14+ असणारे गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती अगदी समोरला खेळला. शतरक्षक नव्हता. गॅप सिलेक्शन या ठिकाणी यशस्वी झालं आणि 4 धावेने मात्र संघाचं खातं या ठिकाणी केलं जातं. ओपन घांगराळी टीमचं 36 धावेला प्रत्युत्तर देत असताना पहिल्या चेंडूवरती आलाय हात ठोकलाय चौकार आणि चौकाराने केलं जातं सुरुवात. 4 धावेने सुरुवात केली. चांगली सुरुवात म्हणता येईल. चांगलं क्रिकेट, रात्रीचं क्रिकेट आपण एन्जॉय करताय. शिवतेज ट्रॉफी 2024 पर्व पहिलं. अजून एक गॅप सिलेक्शन यशस्वी. सागर याला डिफेन्स करायचा होता चेंडू, परंतु चेंडू आधीच वरती नमस्कार केला चेंडूला आणि चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर चौकारासाठी. 4 धावेला सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार येतोय आणि हॅट्रिकची संधी असेल फलंदाजासाठी, गांगराळीच्या फलंदाजासाठी. 36 धावेला डिफेन्स करायचा. अद्यापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आल्या बिनबाद 8 आणि इथे रनआउटचा मेल का नाही. पंच त्या ठिकाणी शांत राहिलेत कारण की त्यांनाही माहिती आहे अतिघाई संकटात नाही, परंतु धोक्याची विकेट या ठिकाणी घंटा वाजणार होती. तत्काळ तिथे रोखवलं गेलं आणि शांत ठेवलं गेलं. 3 चेंडू समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण जोडली जाणारी धावसंख्या 9. बिनबाद विथआउट लॉस 9. एक संयमी खेळी करावी लागेल. 36 धावा काही फार मोठं आव्हान नाहीये. समीकरण छोटू आहे परंतु त्या समीकरणाला अगदी संयमानं खेळावं लागेल. लोवर फुल टॉस स्टेप केलाय. चेंडू जाईल वन बाउन्स चौकार. नो चेंडू पंजा येईल. 5 धावा येतील. या टोटल 5 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आली विथआउट लॉस 14. 14 हा आकडा मात्र क्रॉस केला जातो गांगराळीच्या माध्यमातून. शशांक यांच्या बॅट मधून स्टेप आउटचा चौकार आला. तदनंतर मात्र मिड विकेटचा हा चेंडू एकच धाव कव्हर केली जाईल आणि एकच धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 15. आता फक्त आणि फक्त आपण पाहायला गेलो तर कदाचित 21 धावेची अजूनही आवश्यकता भासतीया टीम गांगराळी संघाला विजयाकरिता. या ठिकाणी शतरक्षण चांगलं सजवलं गेलंय. अर्धस्त घराची भिंत ज्या पद्धतीने मजबूत असते त्या पद्धतीची मजबूत स्थिती. शेवटचा बॉल शिल्लक. उपेंद्र कुंभार याला विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. धावसंख्या 16. धावसंख्या 16. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सांगितले शेवटचा बॉल शिल्लक आहे.
उपेंद्र कोल्हटकर याला सुद्धा विनंती करतो आपण उपेंद्र कोल्हटकर. धावसंख्या 16 षटक एक चेंडू बाकी आहे या षटकातील. 16. एकाच ओव्हरमध्ये जर 3 विकेट्स काढल्या तर अशोक पाटील कर्जत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एका ओव्हरमध्ये जर लगातार 3 विकेट्स काढल्या तर 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुवर्ण संधी असणार आहे. एका षटकामध्ये हॅट्रिक केली तर 100 रुपयाचा 101 रुपयाचं पारितोषिक असेल. एक षटक संपलं. धावाला धफलकावरती विधाऊट लॉस मध्ये 16 गजर क्रिकेटचा, 16 शिवतेज ट्रॉफीचा गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा मेजवानीचा आपण पाहतोय. तमाम क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा घेऊन जातो मॅच क्रमांकाकडे, जिथे मॅच रंगते गांघरआळी अगेन्स्ट. बॅटची लागली कडा, स्क्वेअरचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव तर कुठेही जाणार नाही आणि यानंतरची पुढील मॅच कुंभडपाडा आणि टॉस साठी थांबलेले आहेत. तत्काळ शुभम बाटे कुठे असेल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय टॉस करण्याकरिता. त्यानंतर या ठिकाणी प्रमुख पाहुणे आले असतील त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं. यावेळेचा चेंडू फेकला जातोय. डॉटची सांगता केली जाते. डॉट समाप्तीनंतर धावफलकावरती स्थगित धावसंख्या 17 या आकड्यावरती. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की 17 हा आकडा कुठेतरी घातक ठरतोय. पाहूया कोणत्या संघासाठी घातक असेल. पिच कुठे आणि या गोलंदाजासाठी घातक ठरलाय. पंजा येईल, 5 धावा ऍड केल्या जातील. टोटल रणसंख्या आखली जाईल ती ऑन स्कोर बोर्डला 22 या आकड्यावरती. 17 तदनंतर ह्या 5 अशी रणसंख्या बनतीया. विधाऊट लॉस 22 22 36 ला द्यायचं प्रत्युत्तर आणि अद्यापपर्यंत सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावसंख्या 22. अजूनही मात्र 14 धावीची गरज विजयासाठी. कुंभारळी अगेन्स्ट कुंभडपाडा. एक रफ अँड टफ फाइट टू फाइट. सिंगल मिळेल आणि सिंगलला धफलक पुढे सरसावतात 23 या आकड्यावरती. एक शांत गतीनं चालणारा खेळ हा क्रिकेट आपण एन्जॉय करता. रात्रीचा क्रिकेट शिवतेज ट्रॉफीच्या वतीनं स्पर्धा या ठिकाणी डेडिकेट करण्यात आला. युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आपण या स्पर्धा एन्जॉय करू शकता. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. प्रथमच या ठिकाणी एक चांगलं आयोजन आणि नियोजन शिवतेज ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचे प्रणेते आपल्याला पाहायला मिळतील राकेशजी पटेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक चांगला चेंडू झाले 4 आणि अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तब्बल धावसंख्या झाली ती 24. 12 धावेची अजूनही गरज असेल. 8 बॉल अँड नीडेड रन्स फॉर द 12. 12 धावेची अजून गरज आहे चेंडू मध्ये. कोणता संघ सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण बॉटली यांच्या मागे उभे राहायचंय. वाईड बॉल. तदनंतर धावसंख्या होती ती 26. कुंभराळी संघाचा कर्णधार प्रसाद इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर कुंभरपाडा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी धावसंख्या 26. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी जरूर असणार आहे. कुंभारळी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होत आहेत. पॅडी जे नेहमीच आपल्या टीमला एक चांगल्या दृष्टिकोनातून लीड करत असतात. शशिकांतच्या बाडमधून निघालेला हा मात्र मिड विकेटचा फटका जातो सीमा पार. बॉडी लाईनच्या बाहेर चौकार.
यानंतर होणारा सामना कुंभाराळी विरुद्ध विपक्ष कोंबडपाडा. या सामन्याचा नाणेफेक करतोय गणेशदादा म्हात्रे. 6 धावेची गरज, 7 चेंडू बाकी आहेत. या षटकातील एक शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. बॅटच्या तिलकडा लागल्यानंतर स्वतः गोलंदाज चेंडूवरती विवेक येतोय. तोपर्यंत एक सिंगल तर कुठेही जाणार नाही. 6 चेंडू आणि 5 धावा, 6 चेंडू आणि 5 धावेची गरज असणार आहे. मॅच आपण पाहिली तर बॅलन्सिंग मॅच पाहायला मिळते. मॅच अजून कोणी जिंकलेलं नाही, क्रिकेट अजून कोणी हारलेलं नाही. तब्बल पाहिला तर 12 चेंडूवरती अद्यापर्यंत धावा खर्च केल्यात. 2 गोलंदाजांना 31-36 धावेला या ठिकाणी टार्गेट सेट करायचं होतं. तब्बल आता 6 चेंडू आणि समीकरण उरलाय 5 धावेचं. पाहूया पुढील सामना आपल्याला नक्कीच रफ अँड टफ फाईट टू फाईट पाहायला मिळेल. कोंबडपाडा अगेन्स्ट कुंभाराळी संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकून त्यांचा निर्णय कळवायचा आहे. त्याचबरोबर कोंबडपाडा संघ विजयासाठी अजूनही 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गांगराळे आणि त्यांच्या समवेत मँगो होम्स. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवला जातो. स्वेर अजून एक खराब बॉल. चेंडू वाईट म्हणजे परिस्थिती वाईट. सध्याच्या घडीला ती मँगो होमची पाहायला मिळते. परिस्थिती वाईट आहे. आडव्या बॅट न स्लॅश करायला गेला शशिकांतला इथे शांत ठेवला. 2दा मार खाल्ल्यानंतर शांत ठेवणार नाही तर मँगो होम्स नाव कसलं. इथे मात्र डॉट आलाय आणि त्यानंतर 5 चेंडू आणि आता धावा बनवायच्यात फक्त 3 धावीची गरज अजूनही. हलक्यामध्ये घेतलं तर समीकरण कुठेही जाऊ शकतं. क्रिकेट आहे म्हणून अनिश्चित आहे. अजून एक खराब बॉल. सलगचे 3 चेंडू या गोलंदाजांना आपण पाहिले तर पहिले 2 चेंडू खराब टाकले. त्यानंतर अगदी ऑफेस्टीच्या बाहेर फेकला जाणारे चेंडूवरती डॉट चेंडू आल्यानंतर पुन्हा एकदा खराब बॉल आणि यावेळेस मात्र दांडी 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 उद्ध्वस्त. बॅक टू द पवेलियन होतोय फलंदाज बाद. सामन्यातील रोमांचक असा सामना, अंगावर काटा आणणारा सामना आपण पाहायला मिळतोय. गांगराळी विपक्ष मँगो होम्स. शेवटचे काही चेंडू शिल्लक. 4 चेंडूंमध्ये 3 धावा जिंकण्यासाठी कुंभाराळी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. क्या बात है. रफ्तार पाहायला मिळाला इथे. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. हॅट्रिकचा चेंडू असेल का आणि तो त्याच्या नावावरती येणं फार महत्वाचे असेल. कारण की त्याच्यासाठी लावलेलं कदाचित या ठिकाणी पारितोषिक चौकारासाठी कदाचित लावलं गेलंय. हरकत नाही. अजूनही मी सुरुवातीलाच म्हणालो की बॅलन्सिंग मॅच आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. यस, परफेक्ट. वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी लेग कटर मारला जातो. जास्त वेळ लावू नका. आपल्याला स्पीडअप करायचा मॅच मध्ये. समोरचा जो शतरक्षक आहे त्याने आवाज करायचा नाहीये. अमित म्हात्रे असतील, त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचे. ओहो, हॅट्रिक येते या गोलंदाजाच्या नावावरती. आजच्या रात्रीचा इतिहास या गोलंदाजावरती लिहिला जाईल आणि पहिला गोलंदाज हॅट्रिकचा मानकरी ठरतोय. मॅच झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचंय. अशोक पाटील आणि आलेत कुठून तर थेट कर्जत वरून या क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी. त्यांचं देखील शिवतेज ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत असेल. 3 विकेट, 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल तर कंपल्सरी 2 धावा या बनवाव्याच लागतील. मँगो होम्स अगेन्स्ट आपण मॅच पाहतोय. गांगराळी दोन्ही जवळचे संघ एकामेकाला ओळखून बसलेत. 2 चेंडू आणि 2 धावा. समीकरण होतं कुठे आणि आता आणून ठेवलंय कुठे. डेड बॉल. नशिबाने दिली साथ. इथे नशिबाच्या पुढे काहीही चालत नाही.
नक्कीच अगदी थांब नसतं म्हटलं तर मॅच ही समोरच्या संघाला एक बोनसच्या स्वरूपात दिली असं म्हणायला हरकत नाही. ना दसरा ना दिवाळी इथे फक्त ना कोणता दसरा ना दिवाळी तरी देखील बोनस हा दिला जातो. परंतु इथे घडलं काय तर नशिबाने कुठेतरी साथ दिली असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावेची गरज. मॅच कोणाच्या बाजूने जाईल रंगतदार सामना हृदयाचे ठोके वाढवणारा एक बिग फाईट मॅच. गंगाराळे अगेन्स्ट मँगो होम्स. विजयासाठी 2 धावेची गरज. 2 चेंडू. चेंडू फेकायचा पाठीमागे गेलेला चेंडू फेकायचा. राजबाब प्रेक्षणीय मॅच प्रेक्षणीय सामना आणि इथे रनआउटचा बनतोय विकेट. गांगराळी अगेन्स्ट मँगो होम्स. रफ अँड टफ मॅच. 1 चेंडू 2 धावा. सामन्याचं पृथक्करण बदललाय. समीकरण उरलाय 1 चेंडू मध्ये 2 धावेचा. कुंभारळी संघाने एक चेंडू 2 धावा. अंगाला काटा आणणारा हा सामना. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. खरं तर चांगला चेंडू टाकला होता गोलंदाजाने, मात्र थोडस चकवलं फलंदाजाला. मात्र आता बॅटिंगला आलाय तो राकेश जांभळे. त्याच्याकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे क्रिकेटचा. कारण अंडरआर्म क्रिकेट हा सुद्धा भरपूर प्रमाणात खेळलेला आहे तो. बघूया काय आपल्या संघासाठी कामगिरी करतोय. लास्ट बॉल 1 चेंडू 2 धावा. संघर्ष कोणाचा कोणी केलं असेल तर या गोलंदाजानं गेलेली मॅच पुनरागमन ज्याने केलं तोच हा गोलंदाज ज्याने स्वतःच्या मेहनतीवरती पूर्णतः मॅच आपल्या खिशामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअरचा फटका थोडासा मात्र इथे वंचित राहिला. 4 धावा. अमित म्हात्रे यांना सुद्धा विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. अमित म्हात्रे. त्याचबरोबर आपण मगाशी ठरवलं का आपल्या शिवतेज ट्रॉफीचं एक उद्दिष्ट आहे की आपण ज्यांनी क्रिकेट